महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये 2 गट। खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप, तर पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा राऊतांचा आरोप। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बारामतीत प्रचार सभा, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार हजर। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे पहिल्यांदाच महायुतीच्या मंचावर येणार, तसंच महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपचा आज मुंबईमध्ये मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निघणार मोर्चा। जनजींना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न। प्रियंका गांधींकडे इंदिरा गांधींसारखं नेतृत्व आणि त्यामुळे इंडिया आघाडीचा चेहरा त्या बनू शकतात। जनशक्ती जनता दलाचे तेजप्रताप यादव यांचं वक्तव्य, तर राहुल गांधींच्या हातून कधीच काही साध्य होणार नाही अशी ही दिली प्रतिक्रिया। राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची कामगारांची मागणी। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने सुद्धा चोरल्याचं उघड। मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल फोन्स वापरणं या छंदामुळे अयान झाला होता कर्जबाजारी। भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक। अशोक खरातच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल झाले जप्त। ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केला जात असल्याची माहिती। नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींचा मोर्चा। वृक्षतोडीच्या विरोधात महानगरपालिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक, तर तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमी झाले आक्रमक। राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची आणि पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू। आईसोबत कचरा टाकून परत येत असताना घडला अपघात। लोखंडी गेट अचानक निखळून पडलं, चिमुरडीचा करुण अंत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्याने हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या। हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही जिवंत। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार। युद्धविराम संपवण्यास अवघी काही तासच शिल्लक।